तर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटलेला नाही असं एमपीएससीनं आता स्पष्टीकरण दिलंय आणि पेपर फुटीच्या घटनेचा स्पष्ट नकार केलाय। 22 मार्चला झालेला औषध निरीक्षक पेपर फुटल्याचा सोशल मीडियावरनं दावा होत होता। प्रश्नपत्रिका 2 दिवस आधीच काही विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर आल्याचा दावा झालेला होता। या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाकडे सुद्धा या आरोपांसंदर्भात तक्रार करण्यात आलेली आहे। एमपीएससीकडनं त्याची पडताळणी केली जाणार आहे। एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत आणि परीक्षा 1 महिन्यापूर्वी निकालही लागलेत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। औषध निरीक्षक परीक्षा प्रकरणी मोठा खुलासा समोर आलेला आहे। केली गेलेली तक्रारच बनावट असल्याची माहिती एमपीएससीतल्या सूत्रांकडून मिळतेय। पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून हा बनाव रचला गेला का या संदर्भातला तपास देखील केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।